Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. Okay. Today we will start with our third unit, that is steam and steam boiler. Okay. Unit third is steam and steam boiler. Okay. It mainly includes steam fundamentals. In that, applications of steam, generation of steam at constant pressure with representation on various charts such as PV, TS, HS. Also properties of steam, degree of superheat, sensible and latent heat, boiler efficiency and Molière chart. Okay, this is first point. In second point, vapor processes. In that, constant pressure, constant volume, constant enthalpy, constant entropy process and Rankine cycle. Okay, so this is first half of unit third. In second half, steam boilers. In that, classification of boilers, construction, working of Cochran, Babcock and Wilcox, Lamont and Loeffler boiler, packaged boiler and boiler draft. Okay, the next point in boilers, boiler mountings and accessories. Next, boiler instrumentation, and last one is methods of energy conservation in boilers. Okay, so this is outline of unit third, steam and steam boiler. Okay, तर आपण आता स्टीम म्हणजेच वाफ आणि स्टीम बॉयलर्स, ओके, जे बॉयलर्स आहेत त्याचा या युनिटमध्ये स्टडी करणार आहोत. तर हा थोडक्यात आपला सिलेबस आहे आणि आपण आता हे वन बाय वन पॉईंट सगळे बघणार आहोत. ओके, सो वी स्टार्ट विथ अवर फर्स्ट पॉईंट, दॅट इज स्टीम फंडामेंटल. ओके, तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टीम म्हणजे काय, वाफ. म्हणजे साधारण जर आपण पाणी गरम करायला घेतलं, ओके, तर एका ठराविक फेज नंतर काय होतं, पाण्याच्या हळूहळू आपल्याला वाफ दिसायला लागते. ओके, तर तेच आपण इथं थोडंसं थेरॉटिकल कन्सेप्टमध्ये बघणार आहोत. ओके, तर आता आपण फर्स्ट पॉईंट बघूया, जनरेशन ऑफ स्टीम. ओके, वाफेची निर्मिती, जनरेशन ऑफ स्टीम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, वॉटर which is one of the pure substance exist in three phases, that is solid, liquid and gas. Okay, it is assumed that the temperature of ice before start heating is below 0 degree Celsius, say minus 5 degree Celsius, and pressure is atmospheric. Okay, as heat is added, the temperature of ice increases up to 0 degree Celsius. During no change of phase takes place, but only temperature changes takes place, which is called as sensible heat. Okay, तर आता आपण असं कन्सिडर करूया की आपण एक आईस घेतलेला आहे जो बिलो 0 डिग्री आपण तो काय केलेला आहे, प्रिझर्व केलेला आहे. आपण म्हणूया की -5 डिग्रीला तो बर्फ आहे आणि आता आपण हळूहळू या प्रोसेसला आपण काय केलं, हीट प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल घडणार आहेत बघा. ओके, ते आपण आता डायग्राममध्ये बघूया. ओके, हे टेम्परेचर आहे. ओके, आणि इकडे आपल्याला चेंज ऑफ फेज दिसत आहेत. ओके, आता इथं -5 डिग्रीला काय आपलं आपण काय केलेलं आहे, आपण -5 डिग्रीला आपण काय केलेलं आहे, आईस. ओके, इट इज अज्युम दॅट द टेम्परेचर ऑफ आईस बिफोर स्टार्ट हिटिंग इज बिलो 0 डिग्री, से -5 डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर इज ॲटमॉस्फेरिक. ओके, आता इथं -5 डिग्रीला आपण काय केलं, आईस. ओके, असं आहे, असं आपण कन्सिडर करूया. आणि ज्यावेळी आपण हीट ॲड करू, ओके, हीट द्यायला चालू करू, त्यावेळी काय बदल होणार आहे त्याच्यामध्ये. आता पहिल्यांदा काय होणार आहे, ज्यावेळी आपण -5 डिग्रीपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. ओके, तर तिथं काय असणार आहे, आपलं चेंज ऑफ फेज होणार आहे का, नाही होणार आहे. तिथं फक्त काय होणार आहे, टेम्परेचर चेंज होणार आहे. ओके, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, सेन्सिबल हीट फ्रॉम ए टू बी. आफ्टर दॅट फ्रॉम बी टू सी काय होणार आहे, heat will not increase the temperature but ice start melting. ओके, बी टू सी काय होणार आहे, आपलं आईस हळूहळू मेल्ट व्हायला चालू होणार आहे. ओके, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड टू लिक्विड फेज. ओके, म्हणजेच काय, इथं जर सॉलिड असेल एक ए टू बी, तर तिथं काय होणार आहे, सॉलिड टू लिक्विड ही काय होणार आहे, आपली फेज असणार. ओके, आणि त्यामुळेच काय होणार आहे, आईस कन्वर्ट इन टू वॉटर. दिस इज नोन ॲज latent heat of fusion of
ice, okay, defined as the amount of heat required to convert 1 kg of ice into water at constant temperature. ओके, लक्षात येते का आता आपली इथे B2C काय झालेलं आहे, फेज चेंज झालेलं आहे, सॉलिड टू लिक्विड. ओके, त्यानंतर आपण आपली हीट परत ॲड होत आहे, तर तिथून C टू D काय फरक पडतोय बघा. फ्रॉम पॉईंट C टू D देर इज ओनली इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ वॉटर बट नो चेंज ऑफ फेज. ओके, C टू D आपलं काय टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, पण इथून आपलं चेंज ऑफ फेज झालेला आहे का नाही, तिथं लिक्विडच आहे C टू D. ओके, हेन्स इट इज सेन्सिबल हीट. तर यालाच आपण काय म्हणतो, सेन्सिबल हीट म्हणतो. ओके, फ्रॉम C टू D इथं चेंज ऑफ फेज नाही, फक्त टेम्परेचर इन्क्रीज झालेलं, त्यामध्ये काय आहे, सेन्सिबल हीट. ओके, आता पुढे फ्रॉम D टू E काय आहे बघा. टेम्परेचर इज सॅच्युरेशन टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ हीट will not increase temperature but change phase from water to vapor. आता 100 डिग्री सेल्सिअसला काय झालेलं आहे, चेंज ऑफ फेज आहे का, तर इथं काय झालेलं आहे, वॉटर इंटू व्हेपर. ओके, हळूहळू पाण्याचं रूपांतर कशा वेपरमध्ये व्हायला चालू झालेलं आहे. ओके, फ्रॉम D टू E त्यालाच आपण काय म्हणतो, लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ओके, त्यानंतर फ्रॉम पॉईंट E टू F काय होणार आहे, ॲडिशन ऑफ हीट विल इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ स्टीम known as superheating, defined as the amount of heat added above saturation temperature. म्हणजे E टू F आपले काय आहे, सुपर हीट आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, सुपर हिटिंग डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ हीट ॲडेड अबव सॅच्युरेशन टेम्परेचर. ओके, तर हे अशा पद्धतीने जनरेशन ऑफ स्टीम आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ओके, इथं फक्त कसं आहे, फ्रॉम -5 डिग्रीपासून आपण कसं होणार, चेंज ऑफ फेज इथं आपल्याला दिसत आहेत सगळ्या. ओके, सॉलिड प्लस लिक्विड, त्यानंतर लिक्विड आहे, परत लिक्विड प्लस वेपर, आणि त्यानंतर फुल्ली वेपरायझेशन, सुपर हीट. ओके, त्यानंतर आता आपण ॲप्लिकेशन ऑफ स्टीम बघूया. ओके, स्टीमचं आपल्याला मेजर ॲप्लिकेशन माहिती आहे. स्टीम कुठं यूज करतात, बऱ्याच वेळेला कॉमनली ते कुठं यूज करतात, फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. ओके, आता हे सोडून आणखी काही स्टीमची ॲप्लिकेशन्स आहेत, बऱ्याच ठिकाणी स्टीम यूज केली जाते. तर त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन बघा, स्टीम इज लार्जली यूज फॉर द पर्पज ऑफ प्रोसेस ऑफ हिटिंग. ओके, हिटिंग प्रोसेस जिथं असतात तिथं ही स्टीम यूज केली जाते. सेकंड, स्टीम इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ ॲटोमायझिंग द फ्युअल. ओके, फ्युअलचं जे ॲटोमायझेशन आहे तिथे देखील स्टीम यूज केली जाते. आणि थर्ड वन जे आपण कॉमन एक्झाम्पल आहे, स्टीम इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ पॉवर जनरेशन. ओके, स्टीम इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ पॉवर जनरेशन इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन बघा, इट कॅन बी युज्ड फॉर द पर्पज ऑफ ह्युमिडिफिकेशन. ओके, ह्युमिडिफिकेशन, आता इंडस्ट्रीमध्ये बरीच अशी ॲप्लिकेशन आहे जिथं आपल्याला ह्युमिडिटी मेंटेन करावी लागते. ओके, ठराविक जे ॲप्लिकेशन्स आहेत, प्रोडक्ट आहेत, त्याला काय करतात, ते कसे तयार होतात, एका ठराविक ह्युमिडिटीमध्ये, तर ते मेंटेन करण्यासाठी देखील काय केले, स्टीम यूज केली जाते. त्याला ह्युमिडिफिकेशन असं म्हणतात. ओके, अँड लास्ट ॲप्लिकेशन बघा, इट कॅन बी युज्ड फॉर प्रोडक्ट ऑफ ड्राईंग. ओके, इट कॅन बी युज्ड फॉर प्रोडक्ट ड्राईंग टू रिमूव्ह मॉइश्चर फ्रॉम दी प्रोडक्ट. ओके, स्टीम कशा असते, गरम असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आपल्याला ड्राईंग म्हणजे वाळवण्यासाठी प्रोडक्ट, एक ठराविक प्रोडक्ट जे पूर्ण त्यातलं मॉइश्चर काढून टाकण्यासाठी देखील काय केली जाते, स्टीम यूज केली जाते. तर ही काय सगळे हे जे ॲप्लिकेशन म्हणजे यूज आहेत स्टीमचे. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया फॉर्मेशन ऑफ स्टीम विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर एन्थाल्पी डायग्राम. ओके, फॉर्मेशन ऑफ स्टीम जे आपण मगाशी बघितलं होतं. ओके, त्याचं आपण आता विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर एन्थाल्पी डायग्राममध्ये बघूया. ओके, आपल्याला डायग्राम दिसते, टेम्परेचर एन्थाल्पी डायग्राम इज अ शोन इन फिगर. ओके, टेम्परेचर आहे A टू B, त्यानंतर B टू C आहे, मध्ये क्रिटिकल पॉईंट आहे. ओके, टेम्परेचर आणि त्यानंतर एन्थाल्पी. ओके, आता फ्रॉम A टू B बघा काय होते, फ्रॉम A टू B काय आहे, हिटिंग ऑफ वॉटर फ्रॉम इट्स फ्रीजिंग टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू बॉइलिंग टेम्परेचर TS 0 डिग्री सेल्सिअस. ओके, बॉइलिंग टेम्परेचर.
boiling temperature, saturated temperature. Only sensible enthalpy is added during process and temperature increases. Okay, water is in liquid phase. Okay, आपल्याला हा A to B दिसतोय. याच्यामध्ये काय होतं बघा, हिटिंग ऑफ वॉटर फ्रॉम इट्स फ्रीजिंग टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस टू कुठंपर्यंत आपल्याला ते असणार आहे, बॉइलिंग टेम्परेचर. ठीक आहे, TS 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ओके ओके. त्यानंतर पुढं B to C आपण काय बघतोय बघा. B to C काय होणार आहे, ॲट बी वॉटर स्टार्ट इव्हॅपोरेटिंग. ओके, ॲट बी काय होणार आहे, वॉटर स्टार्ट इव्हॅपोरेटिंग. त्यानंतर टेम्परेचर. ओके, इथं टेम्परेचर काय रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर अँड प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग B to C. धिस रिजन इज कॉल्ड इव्हॅपोरेशन रिजन. ओके, ज्याला आपण वेट रिजन म्हणतो, म्हणजेच काय तो इव्हॅपोरेशन रिजन आहे. लेटेंट हीट इज ॲडेड ड्युरिंग दिस प्रोसेस. Steam between B to C. Okay, steam between B to C is wet steam. At C, steam is dry and saturated condition in which steam do not contain water particle. Okay, इथं कशा आहे, स्टीम कशा आहे फ्रॉम. ओके, ॲट सी हा आपला वेट रिजन आहे, पण ॲट पॉईंट C का आहे, स्टीम इज ड्राय. ओके, इथं कसं आहे, हा जरी पार्ट वेट रिजन असला तरी C पॉईंटला काय होणार आहे, आपली जी स्टीम आहे ती पूर्णपणे कशी असणार आहे, ड्राय असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये स्टीम डू नॉट कंटेन वॉटर पार्टिकल्स. ओके, त्यानंतर C to D काय होणार आहे, इथं जर आपण हीट ॲड केली. ओके, इफ हीट ॲडिशन आफ्टर ड्राय. ओके, इथून जरी आपण हे ड्राय स्टीम झाली असली तरी सुद्धा आपण हीट जर ॲड केली तर काय होणार आहे, टेम्परेचर rises, then steam is called superheated. ओके, इथून C पासून D पर्यंत ड्राय स्टीम जरी टेम्परेचर राईज झालं तर त्याला काय म्हणणार आहे आपण, सुपरहिटेड स्टीम. ओके, तर हे कसं आहे, फॉर्मेशन ऑफ स्टीम विथ हेल्प ऑफ टेम्परेचर एन्थाल्पी डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट बघूया, टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम फॉर स्टीम जनरेशन प्रोसेस. ओके, तर आपण लास्ट कुठली डायग्राम बघितली होती, टेम्परेचर एन्थाल्पी. आता आपण नेक्स्ट काय बघतोय, टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम फॉर स्टीम जनरेशन प्रोसेस. आता परत आपल्याला बघा टेम्परेचर दिसतंय आणि इकडं स्पेसिफिक एन्ट्रॉपी. तर ह्याच्यामध्ये आता काय बदल आहे, तर टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम इज शोन इन प्रिव्हियस स्लाइड. ओके, आपल्याला इथं काय दिसते, या स्लाइडमध्ये टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम दिसते. ओके, त्यानंतर आपण याच्यामध्ये काय बघणार आहे, क्रिटिकल पॉईंट. ओके, क्रिटिकल पॉईंट म्हणजेच काय, दी पॉईंट वेअर सॅच्युरेटेड लिक्विड लाईन अँड सॅच्युरेटेड वेपर लाईन मीट्स. ओके, सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि कुठला आहे, सॅच्युरेटेड वेपर लाईन मीट्स इज कॉल्ड क्रिटिकल पॉईंट. तर ह्याला काय म्हणायचं आपण, क्रिटिकल पॉईंट. ओके, अबव क्रिटिकल पॉईंट लिक्विड फ्लॅशेस इनटू व्हेपर इफ heated and vapor condenses to liquid if cooled. ओके, आता हे क्रिटिकल पॉईंटच्या वरती जर आपण हीट ॲडिशन चालूच ठेवलं तर काय होणार आहे, लिक्विड फ्लॅशेस इनटू व्हेपर. ओके, आणखी व्हेपर कंडेन्सेस पण होऊ शकतात. कधी, जर आपण वेपर हे लिक्विडमध्ये कंडेन्सेस पण होऊ शकतात, कधी जर आपण त्याला कूल करण्याचा प्रयत्न केला तर. ओके, तर हा आहे क्रिटिकल पॉईंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम फॉर स्टीम जनरेशन प्रोसेस. ओके, तर आता आपण क्रिटिकल पॉईंट बघितला डायग्राममध्ये, टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राममध्ये. सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.